हे बघा, हे आमच्या ना घराच्या मागच्या परसावामध्ये ना लिंबूचं झाड आहे आणि त्यावरती खूप सारे लिंबू पण धरलेत. तर तयार पण झालेत. मी म्हटलं तयार चांगले झाले, झाडावर पिकले का मस्त एक चविष्ट लिंबूचं लोणचं बनवते. पण ते वरती पिकलेले लिंब खाली पडतात. मग आता ते खाली पडलेल्याचं लिंबाचं लोणचं कसं खराब होणार की नाही. म्हणून मी यांना सांगितलं आता की मला वरचे तयार झालेले लिंब काढून द्या, म्हणजे ते 2 दिवसात पिकतील. असं करून मी आता ते जे तयार झालेले लिंबू आहेत ना ते काढून घेते. भरपूर लिंब लागलेत, हे बघा, एकदम हाताजवळ. हे बघा किती जवळ जवळ लिंब लागले. तुम्हाला सांगू का, ह्या झाडावरती जेव्हा ही फुलं जेव्हा आली ना, सगळीकडे इकडे ना म्हणजे फुलांचा पेर पडला होता. मला असं वाटलं की आता याच्यावरती लिंबू धरतील की नाही. मी तो व्हिडिओ शेअर केला होता. एका ताईने मला कमेंट केलं की ताई तुम्ही काय घाबरू नका, की त्या झाडावरती लिंबू धरणार. जरी फुलं पडली तरी त्यावरती ना बारीक बारीक लिंबू आले असणार. आणि खरोखर त्या ताई ज्या म्हणाल्या एकदम बरोबर झालं. एवढे आता झाडावरती भरपूर लिंब धरलेत. आता ती तयार झालेली आहेत ना, ती मी आता यांना सांगते मला काढून द्या. हे बघा, हे 2 लिंब पडली आहे. आणि त्यामधलं ना हा जो जरा पिवळा दिसतोय ना, याच्यावरती पण जरा डाग आलेत. म्हणजे हा 2-3 दिवसापूर्वी पडलाय आणि हा तर साप डागललाय. हा बघा, आता अशा लिंबाचं आपण कसं काय लोणचं बनवणार सांगा बघू दे. त्यापेक्षा झाडावरून आपण काढलेला लिंबू की ते 2 दिवसात पिकणार. तुम्हाला एक सांगू का, झाडावर कोणतं पण आपण असं फळ ठेवलं तर ते लवकर पिकत नाही. पपई म्हणा, पपई झाडावर असेल तर लवकर पिकणार नाही. तिला तुम्ही काढा आणि कशा खाली झाकून वगैरे ठेवा, लगेच 2 दिवसात पिकते. केलीचं फणं सुद्धा झाडावरती लवकर पिकतच नाही. आणि घरात तुम्ही कापून आणलात ते फणं, दुसऱ्या दिवशी लगेच पिकतं. म्हणजे हे जे आम्ही फळं काढतो याच्यावरनं मला कळतंय की झाडावर लवकर पिकत नाही. काढून ठेवलात की लगेच पिकतात. म्हणून यांना म्हटलं मला काढून द्या, आता सर्व खराब होतील खाली पडून पडून, होय की नाही. हे बघा किती लिंब धरलेत ना, आणि मोठी मोठी झालेत. या टेबलावरती आता उभं राहून हे काढतात आहेत लिंबू. हे बघा, मोठी मोठी काढा हो. हां, आणखीन थोडे काढून द्या हो मला. काय ताजे ताजे लिंबू आहेत बघा. हे बघा, हा छोटा वाडगा भरून मी एवढी लिंब काढली, एकदम ताजी ताजी. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.